ओम साईराम, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला स्लाईडच्या खिडकीमधली घाण कशी साफ करावी, एकदम सोप्या पद्धतीने क्लिनिंग कशी करावी तुम्हाला मी सांगणार आहे। आणि भरवा भेंडीची रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे। तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला, भरवा भेंडीसाठी गॅस पहिले तवा एक कढई ठेवा। कढईमध्ये शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या आणि शेंगदाणे काढून नंतर त्याचे टरफलं एक साईडने करा। मस्त असे त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घ्या, खोबरं घ्या, तीळ घ्या, थोडेसे लसूण घ्या, 4-5 पाकळ्या, आणि जिरे घ्या थोडेसे। ते छान असं मिक्सरमध्ये दळून घ्या। जाडसर दळायचं, एकदम जाडसर दळलं हाताखाली शेंगदाणे आले खूप छान लागतात। त्यामध्ये हळद, लाल मिरची, गरम मसाला, धना पावडर 2 चमचे टाकले धना पावडर मी, आणि चवीपुरतं मीठ, आणि तेल टाकून घेतलं आहे मी। तेल टाकल्याने मसाला एकदम एकजीव होतो आणि मस्त भरला जातो। म्हणजे असं खूप भुरभुरा होतो आणि ते भरलं जात नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मी तेल टाकलं त्याच्यामध्ये। आणि भेंड्या अशा व्यवस्थित कापून घ्या, मध्ये असं चीर पाडून। मी तर रात्रीच कापून ठेवलं होतं। मी कधी पण सकाळी टिफिनची भाजी बनवताना रात्रीच भेंड्या कापून ठेवते, कारण पूर्वतयारी करून ठेवणं गरजेचं असतं सकाळी टिफिनच्या टायमाला। मी टिफिनला सुकी भाजी आणि पोळीच देत असते, मी डाळ भात वगैरे काही देत नाही। सर्व मसाला व्यवस्थित भरून घ्या। नंतर कढईमध्ये 1-2 चमचे तेल टाका आणि थोडं हिंग टाकलं आहे मी। मला आदत आहे सगळ्या भाज्यांना शक्यतो हिंग टाकायची। आणि भेंडी टाका, भेंडी व्यवस्थित फ्राय करून घ्या। आणि एवढा मसाला उरला तुम्ही साईडला ठेवणार। नंतर मी जेव्हा भाजी पूर्ण शिजून जाईल तेव्हा मी टाकणार हा मसाला। चांगले हलवून मस्त झाकण ठेवून शिजायला ठेवून द्यायची। आणि मधून 10-15 मिनिटांनी ती भाजी चेक करत राहायची। मी 10-15 मिनिटं परत चेक करून राहिले, परत थोडीशी हलवून द्यायची, म्हणजे खालचा भाग लागली नाही पाहिजे भेंडी, म्हणजे परत थोडीशी तशी हलवून दिली। साईड बाई पोळ्या करून घेऊन राहिले साईडने। भेंड्या परत 10-15 मिनिटांनी मी चेक करते। मस्त खालून आमच्या घरामध्ये थोडं क्रिस्पी भेंड लागतं, त्याच्यामुळे खाली थोडं लागून दिलं। त्यांना आवडतं थोडं क्रिस्पी झाल्या का, मग त्याच्यामुळे मी थोडं क्रिस्पी होऊन राहिले। एकदम मस्त असं झालं आहे, असं भेंडी फ्राय भरलेल्या भेंड्या। आता आमच्या इथं पावसाचं खूप पाऊस चालू झाला होता। इतक्यात पाऊस इतक्यात ऊन, असं वातावरण चालू आहे आमच्या इकडं। चला मग, नाश्त्याला मी आप्प्याचा प्लॅन बनवला होता। आज आप्पे बनवले होते मी नाश्त्यासाठी। छान असे मऊ लुसलुशीत असे आप्पे बनवले होते माझ्या हातून। माझी रेसिपी पहिल्यांदा टाकलेली आहे, तुम्हाला लागले पाहिजे असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता। माझे मिस्टर ड्युटीला गेले, मग नाश्ता करून मग मी लागले हॉलची क्लिनिंग करायला। माझं किचनचं क्लिनिंग झाली होती, मागं व्हिडिओ पाहू शकताय। आणि हा हॉलची क्लिनिंग चालू आहे आज। सर्व व्यवस्थित मस्त जाळे काढून घेतले पहिले मी। नंतर फोटो असतं आपले ते सर्व क्लीन करून घेतले, पुसून घेतले व्यवस्थित साईडने। दरवाजाचे ते कडा राहते तिथं बी जाळं लागलेलं राहते, साफ करून घेतले व्यवस्थित। आणि बटन मी आपण तर कायम रोज पुसले जास्त खराब होत नाही। मी 8-15 दिवसांनी पुसायला, आता गावाला गेले त्याच्यामुळे जास्त गॅप पडला, त्याच्यामुळे थोडंसं पुसावं लागलं।
इथं आमचे फॅमिली फोटो आहे. आणि इथं पण आम्ही शोच्या वस्तू ठेवण्यासाठी ते ऑनलाईन मागवलं होतं. तर भरपूर वर्ष झाले, मस्त टिकलं एकदम. ते व्यवस्थित पुसून घेतलं मी. व्हाईट आहे त्याच्यावर चांगलं सोळावं लागतं तिथं व्हाईट त्याच्यावर. बाकीचं तर एकदम मस्त पटकन निघून जातं. परत पुसून सर्व वस्तू ते जागेवर लावून दिल्या मी लगेच. छान अशी माझी क्लिनिंग झाली आहे. आणि माझ्याकडं गाय वासरूचं बुट्टी ती पण मी साफ करून घेतली. त्याच्यावर तर खूप धूळ बसते. इथं हा टेबल तर मला रोज पुसावा लागतो, कारण टेबल काय माहीत पाठीमागून उघडं असं मोकळं एकदम त्याच्यामुळं की काय एकदम धूळ येऊन बसते. रोज हे रोज साफ करावं लागतं मला. खूप धूळ बसते इथं. दरवाजा बी चांगला वल्ल्या फडक्याने पुसून घेतला. मेन दरवाजा खरं साफ ठेवणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे पहिला मी दरवाजा पुसून घेतला वल्ल्या फडक्याने. आणि मला दिवाण आडवा करायचा होता. हा पहिला उभा होता, असा आडवा होता, नंतर उभा करून टाकला आम्ही. पावसातून त्याचे पाणी लागतं त्या खिडकीमधून. आमच्या इकडं खूप खिडकीमधून पाणी लागतं, त्याच्यामुळं मग आम्ही दरवाजा दिवाण आडवा करून देतो पावसाळा आला का. मग मस्त दिवाण आडवा करून नंतर दळीन मायले की निसळकून नंतर व्यवस्थित नीट करून घेतलं. छान असं दिवाण सरकून घेतलं. आता खिडकी साफ करायला घे बा. माझ्या खिडकीमध्ये किती घाण झाली होती. असं वाटतं कोणी म्हणतं साफ करता का नाही, पण आम्ही गावाला गेलो त्याच्यामुळे खूप गॅप पडला, त्याच्यामुळे एवढी घाण होऊन गेली. मस्त असा ब्रशने त्याच्यामध्ये मी अशी गोळा करून घेते घाण पहिले सगळं एका जागेवर. ही मेन तर टीप आहे. तुम्ही खरं आणि याच्यामध्ये पेपर टाकून आणि नंतर ते कचऱ्याने त्याच्यामध्ये असे ब्रशने त्याच्यामध्ये कचरा ढकलते. मस्त पटकन कचरा साफ होऊन जातो, जास्त मेहनत लागत नाही. सर्व एकदम मस्त असं क्लीन होऊन जातं. याच्यापेक्षा बारीक ब्रश असेल तुम्ही तो पण घेऊ शकताय. छान असं ब्रशने गोळा करून घ्यायचा कचरा आणि बाहेर फेकून द्यायचा. नाव्या इथं दिवाण होता पहिला, आणि जेव्हा नाव्या तिथं काही ना काही पीठ टाक, हे टाक, ते टाक, ते चालूच राहायचं. लहान पोरांचं तर माहिती तुम्हाला, पेन्सिलचं साल्ट बिल्ट काही ना काही टाकतच राहायचे ते तिथं. त्याच्यामुळे खूप घाण झाली होती. लहान पोरं असल्या म्हटलं घाण तर होणारच, पण आपल्याला स्वच्छता ठेवायची. जेवढी ठेवता येईल तेवढी ठेवायची. मस्त असे छान क्लीन करून घेते मी. जिथे घाण दिसते तिथं मी हलवून थोडं क्लीन करते. किती कचरा निघाला तिथून. थोडा करून मी सगळा कचरा काढून घेतला. असंच आपला निम्मा कचरा साफ होऊन जातो. आता अजून एक काम करायचं आपल्याला. एक ओलं फडकं घ्यायचं आपण. बल्लं फडकं आणायला गेलं, ते बल्लं फडकं घ्यायचं. मस्त त्याच्यामुळे फिरवायचं. धुळीची कण असता बारीक, सर्व मस्त असे निघून जातं. असं प्रत्येक एका याच्यामध्ये घालून अशी बारीक धुळीची कण असतात. थोडा बारीक कचरा राहून जातो आपल्याकडून आड साईडला. त्याच्यामुळे तो बी एकदम मस्त साफ होतो. तुमच्याकडे असं घुसत नसेल तर मग तुम्ही चमच्याने पण असं व्यवस्थित असं घसरून काढू शकताय. तर त्याच्यात जास्त पाणी नाही घालायचं, थोडं ओलसरच करून घ्यायचा. कोणी एकदम पाणी टाकून धुतं, ते नाही करायला पाहिजे. नंतर मग खराब होऊन जातं, आपल्याला लवकर खिडकी आपल्या खराब होता. मस्त एकदम कचरासुद्धा राहिला आणि इतकं मस्त क्लीन झालं आहे. धुळीचे कण बिन सगळं निघून जातं. ओला फडका करायचं, मस्त असं घसून काढायचं मध्ये. छान असं क्लीन करून घ्यायचं.
वरतून पण मी सगळं खिडकी मी क्लीन करून घेतली. वरच्या साईडने सर्व साफ करून घेतलं मी. आणि काही खिडकीच्या काचा पण स्प्रे मारून साफ करून घेतला. इतक्यात ऊन पडून गेलं बाहेर. मी तुम्हाला दाखवलं सकाळी पाऊस पडत होता आणि साफसफाई करायला लागल्यानंतर ऊन पडून गेलं एकदम. आता एकदम मोकळं झालं. मग त्याच्यावर पटापट साफसफाई करून घेतली मी. कसं काम संपतच नाही आपल्या घरात लेडीजचं. नीट असं व्यवस्थित क्लिनिंग झालं माझं घरचं. घर साफ झालं खूप समाधान भेटतं. चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा,